वळूयात दिवसभरातील आणखी एका महत्त्वाच्या घडामोडींकडे, कारण सध्याच्या सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत त्या म्हणजे की आता राजकीय बुद्धिबळाच्या या पटलावर कोणती चाल खेळणार आहे. महापालिकेच्या किल्ल्यावर आपला राजा बसावा यासाठी प्रत्येकाने स्थानिक पातळीवर आपली फौज भक्कम केलेली आहे. आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची. महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये होणाऱ्या सामन्यामध्ये कोण बाजी मारणार आणि मग त्यानंतर कुणाच्या पक्षाचा महापौर बसणार हे तर आता येणारा काळच सांगणार आहे. आता महायुतीतच ट्विस्ट बघा ना. मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी महायुतीतून आऊट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईमध्ये नवाब मलिकांचं कारण आणि पुण्यामध्ये बंडखोरी टाळण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने लढणार असल्याचं कळतंय. एकूणच काय तर एकीकडे भाजपकडून शिवसेनेसोबत युतीची भूमिका घेण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीबाबत मात्र भाजपकडून अटी शर्ती लावल्या जात आहेत. नवाब मलिकांकडे नेतृत्व असल्यास युती होणार नाही अशी भूमिका भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी घेतलेली आहे. तर प्रसाद लाड यांचाही काहीसा तसाच सूर लागताना दिसतोय, कारण मलिकांचं नेतृत्व असल्यास भाजप राष्ट्रवादी सोबत जाणार नाही असं ठामपणे प्रसाद लाड यांनी सांगितलंय. प्रसाद लाड नेमकं या संदर्भात काय म्हणतायत ते देखील पाहूयात. पार्टीची ही ठाम भूमिका आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडे असेल तर नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आम्ही कोणत्याही प्रकारची युती करणार नाही. नवाब मलिकांचं नेतृत्व नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर युती करण्यास आमचा कुठलाही विरोध नाही. परंतु नवाब मलिकांचं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीला कदापि मान्य नाही आणि नवाब मलिक बरोबर कोणत्याही प्रकारचे संबंध भारतीय जनता पार्टी ठेवणार नाही. नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी जर लढणार असेल तर राष्ट्रवादी बरोबर भारतीय जनता पार्टी कदापि जाणार नाही. ज्या नवाब मलिकांवरती दाऊद बरोबर, हसीना पारकर बरोबरचे आरोप आहेत, ज्या आरोपांना आम्हीच स्वतः ज्याच्यावरती आरोप केले होते त्यांच्याबरोबर त्यांच्या नेतृत्वात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अजितदादांनी त्यांचं मुंबईचं नेतृत्व बदललं तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ. तर एकंदरीतच मूळ ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी वाद होऊ शकतात किंवा ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांभाळून ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे, त्या ठिकाणी मात्र विविध कारणं देत राष्ट्रवादी या महायुतीतून बाहेर पडल्याचं स्पष्टपणे दिसतंय. यामध्ये खरं तर मुंबई, ठाणे अशा प्रमुख शहरांचा देखील त्या ठिकाणी उदाहरणं देता येईल. तशीच परिस्थिती पुण्यातही आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी महायुतीमधून आऊट झाल्याचं स्पष्ट आहे आणि या ठिकाणी मग म्युच्युअल अंडरस्टँडिंगवरती कशा प्रकारे जागा वाटप होताना दिसतंय ते आपण पाहतोय. मात्र मुळात एक गोष्ट निश्चितच आहे की एका बाजूला राष्ट्रवादीची ताकद त्या ठिकाणी नाहीये आणि याच संदर्भामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात. भाजप काही करू शकतात, कारण ज्या वेळेला अजित पवारांना तोडलं शरद पवारांपासून राष्ट्रवादी त्यांना दिली, देताना सगळं देता येतं. आमचं पण धनुष्यबाण ज्या पद्धतीने दिलं गेलंय, मिळवलं नाहीये, दिलं गेलंय. मिळवणं वेगळं, त्याच्यावर त्या धनुष्यबाणावर हक्क सांगणं वेगळं. हे दिलं गेलंय, तुम्ही नीट राहा नाही तर तेही काढून घेऊ आणि ते नीट हवं, ते मिळावंच म्हणून पाहिजे ती चाटीगिरी आम्ही करू. आता अजित पवारांची वेळ आहे, महापालिका होऊन जाऊ दे, परत कोणाची वेळ येते ते आपल्याला कळेल. एकूणच काय तर शिवसेनेबाबत जुळवून घेतल्यानंतर राष्ट्रवादी सोबत जाताना मात्र भाजपकडून मलिकांची अट घालण्यात आली आणि त्यामुळे राष्ट्रवादी आता या संदर्भावरती नेमकी काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे या सर्व बाबींबाबत राष्ट्रवादीचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार. प्रशांतजी, आपलं खूप खूप स्वागत. मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणी राष्ट्रवादीनं जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, जो नवाब मलिक साहेबांसाठी जो हा निर्णय झालेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अतिशय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते आहेत आणि राजकीय निष्कर्ष काढण्यासाठी त्यांच्यावर केलेले अंदाज किंवा भाष्य निरर्थक आणि चुकीचं आहे. आमच्या पक्षाचे
आमचा पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार, प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे साहेब हे मिळून डिसाईड करतील काय करायचं आहे आणि काय नाही करायचं. महायुतीमध्येच लढणार आहे आणि महायुती जिंकणार आहे. पण कोणावर असं आरोप करणं हे काही ठीक नाही आहे, कारण की आज ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, वरिष्ठ आहेत ते. त्याच्यामुळे असं काही कुठे आम्ही करणार नाही. आमचे सगळे पक्षाचे जितके वरिष्ठ लोक आहेत ते डिसाईड करतात. बरोबर आहे. मात्र भाजपनं आणि खास करून अमित साटम यांनी तर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की एका बाजूला नवाब मलिकांच्या नेतृत्वामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका नको आहेत, त्यामुळे या महायुतीमधून 3 ठिकाणी आऊट राहण्याचा निर्णय स्वतः राष्ट्रवादीनं घेतलेला आहे का प्रशांतजी? नाही ना, आमचे नेते अजितदादा, प्रफुल्लभाई, सुनील तटकरे साहेब हे डिसाईड करतील ना काय करायचं आणि काय नाही करायचं म्हणून. ते महायुतीतल्या लोकांशी बोलतील ते. पण नवाब मलिक साहेब हे ज्येष्ठ नेते असल्यामुळे मला वाटत नाही की हे असं काही म्हणजे त्यांच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल. आणि तसं काही आमच्या पक्षातही नाही आहे आणि काही नाही. सगळं मिळून आम्ही महायुतीचं, बीएमसीचं सुद्धा इलेक्शन लढणार आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळून इलेक्शन लढणार आहे. आता अजून त्याच्यावर चर्चा झालेली नाही आहे. बरं, ती चर्चा जेव्हा होईल त्यावेळेस हे सगळं डिसाईड होईल. कारण की आता कुठे चर्चा झाली, आता हे सूत्र हे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून हे सूत्र माहित होत आहे. पण अमित exact साटम कोणी स्वतः असं बोलल्यानंतरच statement दिलेलं माध्यमांनी नाही. या संदर्भातला आवाज उठवलेला आहे. प्रशांतजी, मलाही आपल्याला एक थेट प्रश्न विचारावा असा वाटतो. ज्या प्रकारे भाजपची एक ठाम भूमिका आहे नवाब मलिकांना घेऊन, तशीच नवाब मलिकांच्या पाठीशी उभं राहून महायुती जे मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये करते ते इतर ठिकाणी देखील करताना दिसेल का? किंवा नवाब मलिकांचा मुद्दा हा केवळ मुंबईपर्यंत तुम्ही मर्यादित ठेवणार आहात? कारण ज्येष्ठते संदर्भात आपण बोललात, तर मग हीच भूमिका कायम तुम्ही पुढल्या काळामध्ये महाराष्ट्रभर ठेवणार आहे का राष्ट्रवादी? बिलकुल 100% ठेवणार. आमचे सगळे नेते, ज्येष्ठ नेते बिलकुल ठरवतील आणि ते जे ठरवतील ते फायनल राहणार. नक्कीच. धन्यवाद प्रशांत पवार, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. मुंबई, ठाणे आणि पुण्याचे पडसाद मात्र महायुतीमध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये पडताना दिसतील का, याकडे देखील लोकशाही मराठीचं लक्ष असेलच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.